श्रीरामपूर आप्पा पोलीस पथकाचा सापळा, अकोले छोटा हत्ती सह 4,64,000 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक, दोघे फरार. अकोले पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी धाक कारवाई करत 4,64,540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 8:30 वाजता अकोले धामणगाव पाट रस्त्यावर पाझर तलावाजवळ करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार छोटा हत्ती क्रमांक MH17CV 4162 या मालवाहतूक वाहनातून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून वाहन अडवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा आढळून आला. तपासणीदरम्यान वाहनामध्ये देशी बॉबी संत्रा कंपनीच्या 180 मिलीच्या 1488 बाटल्या व 90 मिलीच्या 800 बाटल्या असा साठा मिळून आला. यासह संबंधित वाहन व 2 मोबाईल असा एकूण 4,64,540 रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. या प्रकरणी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 विशाल पोपट निळे वय 26 राहणार कवठे धांदरफळ तालुका संगमनेर. 2 राजेंद्र बाळासाहेब तांबे वय 30 राहणार पेमगिरी तालुका संगमनेर. 3 अक्षय मारुती वाकचौरे राहणार परखतपूर तालुका संगमनेर फरार. 4 उमेश सूर्यवंशी राहणार संगमनेर फरार. अकोले पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 208/2026 अन्वये महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा कलम 65/83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माननीय श्री सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर माननीय श्री सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर माननीय श्री कुणाल सोनवणे तसेच अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे, संदीप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बिरदवडे, अशोक गाडे तसेच अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल जाधव व पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र गुंजाळ यांनी सहभाग घेतला. राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज चॅनल अकोले.